नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. आजच्या या भागामध्ये आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, तो आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी, देशाच्या अर्थकारणाशी, देशाच्या प्रत्येक गोष्टीशी निगडीत असलेला अतिशय महत्त्वाचा विषय आणि तो म्हणजे यंदाचं पर्जन्यमान. कारण हवामान खात्याने जो अंदाज काल वर्तवलेला आहे त्यानुसार 10% कमी पाऊस असेल. जे 16 फॅक्टर्स आपण तुम्हाला आठवत असेल की अ, अनेक शास्त्रज्ञांनी जे मॉडेल्स मान्सूनचे मांडलेले होते, तर त्यामध्ये अल निनो, ला निना हे जे फॅक्टर्स आहेत जे प्रशांत महासागरामध्ये म्हणजे पॅसिफिक ओशनमध्ये अल निनोचा जो प्रभाव असतो त्याचा परिणाम अ, हा एकंदरच पर्जन्यमानावर होतो. भारतामध्ये काय परिणाम होणार आहे, भारतात यंदाचा पाऊस कसा असेल आणि त्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक, अनेक विषयांमधील तज्ज्ञ डॉक्टर निरगुडकर सर. त्यांना तुम्ही नेहमीच आमच्या शोमध्ये ऐकता सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार सर. आजचा जो विषय तो हा सगळ्या देशाला भेडसावणारा असा विषय आहे. पाण्याचा तुटवडा अ, म्हणजे आधीच असं म्हणतात ना, उल्हास त्यात फाल्गुन मास किंवा दुष्काळात 13वा महिना येणं. तर यावेळी तसा म्हटलं तर 13वा महिना वेगळ्या अर्थाने पण आलेला आहे, अधिक मास आहे. आणि पावसाचा जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर तो अंदाज हा चिंताजनक आहे. कशी एकंदर स्थिती असेल, काय नेमकी परिस्थिती असेल? आपलं लहानपणी एक गाणं होतं जे आम्ही नेहमी ऐकायचो, म्हणजे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सुट्टी. आज जर तशीच परिस्थिती आली आहे की सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, अशी परिस्थिती यावेळच्या पावसाळ्यामध्ये येते की काय, अशा प्रकारचं एक चिंताजनक आणि विशेषतः आमच्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत चिंताजनक अशा प्रकारची बातमी हवामान खात्याने दिलेली आहे. अर्थात हा अंदाज यापूर्वी अल निनोचा वर्तवला होता. त्यावेळेला अल निनोचा परिणाम म्हणून आपल्याकडे पाऊस यंदा कमी होईल अशी अपेक्षा अंदाज वर्तवला होता आणि तो अंदाज आत्ता त्यांनी एका डीपर स्टडीने, एका अतिशय सखोल विश्लेषणातून त्यांनी शुक्रवारी काल तो जाहीर केला. आणि शुक्रवारी दुपारी जेव्हा तो जाहीर झाला त्यावेळी शेअर बाजार संपायची वेळ होती आणि दशकातील सर्वात कमी पर्जन्यमान यावर्षी असणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर तुम्हाला सांगतो, काही मिनिटात सेन्सेक्स तब्बल 1100 पॉइंट्सनी खाली घसरला. अर्थात खाली घसरायचं हे एकमेव कारण आहे असं मी म्हणणार नाही, परंतु हे अत्यंत महत्वाचं कारण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपल्याकडची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेतला एक मोठा भाग हा कायम शेतीवर अवलंबून असतो आणि सध्या तरी अशी परिस्थिती आहे की जवळपास 50% जमीन आमची जी लागवडी खालची आहे, शेती खालची आहे, ती रेनफेड आहे, म्हणजे पर्जन्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे जर पाऊस कमी असेल तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला, शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसणार. आणि अलीकडे हवामान खात्याचे अंदाज पूर्वी हे विनोद करायला वापरले जायचे आपल्याकडे, की पाऊस येईल असं म्हटलं की हमखास ऊन पडणार आणि ऊन पडेल असं म्हटलं की हमखास छत्री घेऊन बाहेर पडा, कारण तुम्हाला पावसाचा सामना करावा लागेल. परंतु असं आता होत नाही. हवामान खात्याचे अंदाज हे गेले दशकभर किंवा त्यापेक्षा अधिक हे अत्यंत अचूक येत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा खूप मोठा परिणाम आमच्या शेतीच्या पाण्यावर, पिण्याच्या पाण्यावर किंवा भूजल पातळीवर, पाणी साठ्यांवर होणार आहे असं आत्ताचं चिन्ह दिसतंय. यापूर्वी 2009 साली 90% खाली पाऊस अंदाज वर्तवण्यात होता. 2014 आणि 2015 मोदी सरकार आलं त्या काळामध्ये 90% खाली म्हणजे 88% पाऊस पडेल असं सांगितलं होतं आणि तो पडला प्रत्यक्षात 86%. आणि याही तशीच परिस्थिती आहे असं आता दिसतंय. तेव्हा शेतकरी बांधवांसाठी आणि भारतीयांसाठी काहीशी चिंताजनक अशी बातमी शुक्रवारी संध्याकाळी आलेली आहे. अगदी बरोबर आहे सर. यावर म्हणजे 2-3 गोष्टी आहेत. एक, सरकारी पातळीवर सरकारने काही ठोस निर्णय घेणं. कारण जे आपल्याकडे जलसाठे आता आहेत त्या सगळ्या जलसाठ्यांचा जर आपण विचार केला
तर कोयनेचा जलसाठा जो आहे तो सुद्धा अगदी आता 11 TMC पर्यंत, ज्याला लाईव्ह स्टॉक म्हणतात, तो आहे. परंतु तिथे आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी अ, वीज निर्मिती ही सुद्धा हायड्रो पॉवर जी आहे ती आहे. याशिवाय बाकी सगळ्याच धरणांचा जर एकंदर आढावा घेतला तर 11 ते 15% एवढा लाईव्ह स्टॉक सगळ्या धरणांमध्ये राज्याचा जर विचार केला तर आहे. अशा परिस्थितीमध्ये मान्सून कमी झाला तर सरकारने काय काय उपाययोजना, केंद्र सरकार, राज्य सरकार नेमकं काय करतंय? आता या क्षणाला जेव्हा हवामान खात्याने हा त्यांचा अंदाज कन्फर्म केला की येस, दिस इज व्हॉट इट इज गोइंग टू हॅपन, त्यावेळेला उच्चपदस्थ मिटिंगा ऑलरेडी व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यानंतर अशा आपत्कालीन परिस्थितीला कशा प्रकारे तोंड द्यायचं याच्याकरता म्हणून विविध राज्यांना काय सूचना करण्यात येतील याचा एक आढावा घेतला जातोय. दुसरी गोष्ट, जो एक पाण्याचा रिझर्व्हायर म्हणता, म्हणजे तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत पाणी जे साठवून ठेवलेलं असतं, तो साठा सुद्धा आपल्याकडे आता 50% आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता पाऊस पडतो कसा, आणि तो जो जो काही 88-90% पडणार आहे, तो पाऊस जून ते सप्टेंबरमध्ये पडताना त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, तो एकदम नेहमीसारखा असा 4 दिवस जोरात कोसळून पाणी ते वाहून जातं असा पडतोय का हळूहळू पडतोय, काही टप्प्याटप्प्यानी पडतोय, कधी नेमका पडतोय, जूनमध्ये किती पडतोय, पेरण्यांच्या वेळी पडतोय का, या सगळ्यावर मला असं वाटतं शेतीचं उत्पन्न आणि उत्पादन किती आहे हे आपल्याकडे ठरू शकतं. त्यामुळे आता सध्या तरी मुंबईसारख्या भागामध्ये पाणी कपात यापूर्वीच त्यांनी जाहीर केलेली होती. ती काही इतक्या लवकर पाणी कपात जाईल अशी काही चिन्ह आता दिसत नाहीयेत. जे मॉन्सून मॉडेल जे मांडले गेले त्यामध्ये डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी 1988 मध्ये 16 पॅरामीटर्सवर एक मॉन्सून मॉडेल दिलेलं होतं की या 16 पॅरामीटरचा विचार केला जावा आणि त्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो. तर त्यामध्ये अल निनो हा जो फॅक्टर आहे पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागरामधला, तो अतिशय महत्वाचा आहे. आणि अल निनो आणि ला निना हे यापूर्वी जेव्हा जेव्हा झालेले होते तेव्हा, किंवा वीक अल निनो आणि ला निना ऍक्टिव्ह असं जेव्हा जेव्हा परिस्थिती होती तेव्हा भीषण दुष्काळ, म्हणजे मला आठवतं की 2004 ते 6च्या काळामध्ये जेव्हा दुष्काळाच्या परिस्थिती अतिशय बिकट महाराष्ट्रामध्ये होती तेव्हा केवळ जनावरांच्या नाही तर माणसांच्या सुद्धा छावण्या मोरगाव, बारामती वगैरे या भागात पाहिलेल्या होत्या. लोक विस्थापित झालेले होते. परिस्थिती ही गंभीर होऊ शकते. अशा अगदी परिस्थितीमध्ये तुम्ही 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 म्हणता ते खरं आहे. मला 1972ची आठवण होते यावेळेला. 72 साली सरासरी पावसाच्या जवळपास 77% पाऊस फक्त पडला होता. आणि त्यावेळेला त्याच्यानंतर लगेच 1973चा ऑइल शॉक ज्याला म्हणतो आपण, तेलाच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या. आणि आत्ताची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर ती तशीच परिस्थिती आहे आपल्याकडे. तेलाच्या किमती आपल्याकडे गगनाला भिडलेल्या आहेत. खरं तर काल मार्केट पडायला नको होतं. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. काल क्रूड ऑइलच्या किमती कमी झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट, रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये वधारलेला आहे. असं असताना आपल्याकडे अर्थव्यवस्था स्टेबल राहायला पाहिजे होती, शेअर मार्केट स्टेबल राहायला पाहिजे होतं. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याकडे जेव्हा पाऊस कमी होतो तेव्हा कृषीचं उत्पादन कमी होतं. कृषीचं उत्पादन कमी झालं की त्याला लागणारा जो 45% वर्कफोर्स जी आपली आहे त्यातली 25% शेती, 50% शेतीमध्ये आहे. 16% जरी त्याचा फक्त जीडीपीत आपल्याला कॉन्ट्रीब्युशन असलं तरी ती फक्त 50% आहे. आता ह्या 50%ला जर काम कमी मिळालं तर त्यांच्याकडे खेळतं भांडवल कमी येतं. तसं झालं तर त्यांना रोजच्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे साबण आहे, शॅम्पू आहे, या रोजच्या वस्तू त्या कमी घेणार. ते कमी घेतल्यानंतर फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर आयटम्स जे आहेत, पॅकेज फूड आहेत, ते कमी घेणार. त्याच्यानंतर व्हाईट गुड्सचा सेल ऐन दिवाळीत सुद्धा कमी होईल. म्हणजे टू व्हीलर आहे, ट्रॅक्टर्स आहेत, शेतीची अवजार आहेत, याचाही खप कमी होईल. आणि ते कमी झालं की कन्झम्पशन कमी, कन्झम्पशन झालं की डिमांड कमी, डिमांड कमी झालं की सप्लाय कमी, सप्लाय कमी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग लाईनच सगळ्या कमी कमी वापरात वापरल्या जातात. आणि एकूणच अर्थचक्र जे आता सध्या 6.9 मागच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे जीडीपी वाढलेला होता फर्स्ट क्वार्टरचा या वर्षाच्या आणि आत्ताची ऍक्च्युली सेकंड याचा तो आता जाहीर होणार आहे 5 तारखेला.
तेव्हा खरं तर हो. मार्केटमध्ये उसळी यायला पाहिजे होती. परंतु ती उसळी न येता ह्या एका गोष्टीमुळे आपल्याकडे मार्केट कोसळलं आणि ते तब्बल 1100 पॉईंटनी कोसळलं. याच्यावरून आपली अर्थव्यवस्था अजूनही रेन इन्सुलेटेड ज्याला आपण म्हणतो, पाऊस पडो अगर न पडो, अशी रेन इन्सुलेटेड आपण कालवे म्हणा किंवा पाट कालवे म्हणा, पाटबंधारे म्हणा, याच्यावरून केलेली नाहीये. आमच्याकडची जमीन 50% जमीन ही आत्ता सुद्धा रेनफेडच आहे आणि त्याच्यामुळे हा एवढा मोठा फटका बसला. आता या सगळ्याचा परिणाम तुम्हाला मी सांगतो, एकीकडे ऑइलच्या किमती वाढलेल्या आहेत, दुसरीकडे मागणी कमी होताना दिसतेय. या सगळ्याचा परिणाम आपल्याकडे महागाई वाढण्यात होईल की काय अशी आता भीती आहे. त्याची झळ सर्वात कुठे जास्त बसेल तर ती मला असं वाटतं की धान्यांच्या किमती आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. क्रूड ऑइल खरं तर वाढला आणि अर्थव्यवस्था खरं तर त्यामुळे सावरली जायला पाहिजे होती. परंतु अशा प्रकारचे शॉक पाऊस नाही पडणार. खरं तर पुढच्या आठवड्यामध्ये आरबीआयची एक मॉनेटरी पॉलिसी येणार आहे आणि त्या मॉनेटरी पॉलिसीमध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. जीडीपीचे आकडे येणार आहेत. त्यामुळे परिस्थिती सुधारेल अशा प्रकारची चिन्ह असताना कन्झम्पशन आणि डिमांडचे जे सायकल आता अतिशय उत्तम चाललेलं होतं, ते सायकल मात्र आपल्याकडे डिस्टर्ब झालेलं आहे. ग्रामीण भागावर याचा पहिला खूप मोठा परिणाम होईल आणि तसा ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांचा काही संबंध नाही वगैरे असं म्हणतो ते काही खरं नाही. कारण अनेक प्रॉडक्ट्स जे आहेत त्या प्रॉडक्ट्सची जे रॉ मटेरियल आहे ते ग्रामीण भागात येत असतं. मग त्याची जर मागणी कमी झाली असेल तर ग्रामीण भागामध्ये रोजगार खूप मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यामुळे तिथली विक्री कमी होईल आणि एकूणच अर्थव्यवस्थेचं चक्र वाढत म्हणजे ठप्प होणार आहे. याचं कारण उत्पादन खर्च, फ्युएलचा खर्च वाढल्यामुळे उत्पादन खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. दुसरीकडे डिमांड कमी होते. त्या दृष्टिकोनातूनही सायकल कमी होईल. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम दिवाळीच्या सेलवर होईल, की जो यावेळेला सेल बंपर सेल ज्याला आपण म्हणतो, तो बंपर सेल यावेळी आपण अनुभवलेला होता आणि सर्वसाधारणपणे अशा प्रकारे अल इफेक्ट जो असतो, तो अल इफेक्ट काय फक्त 1 वर्ष नसतो. तुम्ही 1972 जरी पाहिलं तरी तेव्हाही 2 वर्ष दुष्काळ होता. 14 साली तुम्ही पाहिलं तर 14 आणि 15 होता. 9 आणि त्याच्या आधी 8 मध्येच त्याची सुरुवात झाली होती. आता फक्त एकच आधार आहे आणि तो म्हणजे रब्बीचं पीक आम्हाला किती हात देतो, की जे आता कापणीला आलेलं आहे. त्यातून मालाला काही उठाव मिळतो का? त्यातून टू व्हीलर्स वगैरे हे सगळं मार्केट थोडं वरती जातं का? कारण नाहीतर शेअर मार्केट आणखीन पुन्हा कोसळत जाईल. त्यामुळे एकीकडे 6.9% जीडीपीची ग्रोथ असा आकडा आणि $691 बिलियन आमचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत. ही सगळी एक आर्थिक समाधानकारक परिस्थिती असताना हवामान खात्याची एक प्रेस कॉन्फरन्स एका महाकाय देशाला, चौथ्या अर्थव्यवस्थेला कशी एका क्षणात काय म्हणू आपण त्याला, गुडघ्यावर हा शब्द कदाचित योग्य होणार नाही, पण त्याला थपकायला भाग पाडते असं आपण म्हणूया. हे सगळं होतं. आतापर्यंत युद्धामुळे शेअर मार्केट कोसळत होतं. आता युद्धाच्या बरोबर पर्जन्य युद्धामुळे सुद्धा आपण कोसळतोय. ही परिस्थिती आता भारतीय अर्थव्यवस्थेची आणि त्याच्या मान्सूनच्या संबंधाची आहे. अगदी बरोबर आहे. सर, याशिवाय काही महत्त्वाचे प्रकल्प यापूर्वी सुद्धा एक दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये कायमस्वरूपी उपाय म्हणून सरकारने वारंवार आणण्याचा प्रयत्न केला. काही ना काहीतरी त्याला अडसर झाला. आपल्याला नदीजोड प्रकल्प जो सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली वाजपेयी सरकारच्या काळात त्याची बरीच चर्चा झाली. नंतर तो हे होऊ शकला नाही. परंतु आपण जर आता विचार केला पुन्हा एकदा सरकार काही ना काहीतरी प्रयत्न करतात आणि काश्मीरमधल्या नद्या, जम्मू काश्मीरमधल्या नद्या या राजस्थानची जोडणे किंवा अशा प्रकारचा सगळा एक विचार सरकारचा चालू आहे. हे उपाय आहेत. याशिवाय महाराष्ट्र सरकारबद्दल जर विचार करायचा झाला तर शेततळ्यांचा प्रकल्प हा मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेला होता सरकारने. काय तुम्हाला वाटतं याची परिस्थिती आत्ताची काय? याच्यामुळे परिस्थितीची गांभीर्य कमी व्हायला निश्चित मदत होईल. नुसतं शेततळं नाही आहे, जलयुक्त शिवार हा एक त्यातला एक मोठा भाग आहे. होय. चर खणलेले आहेत अनेक ठिकाणी. तिथे पाण्याचा निचरा, पाणी शोषून घेतलं जाईल किंवा माथा ते पायथा हा हा जो प्रकल्प आपल्या ठिकाणी अनेक ठिकाणी राबवला आहे. शिरपूर पॅटर्न ज्याला म्हणतात, तो अनेक ठिकाणी राबवलेला आहे. परंतु जर मुळातच पाऊस कमी झाला तर काय अशी स्थिती आपल्याकडे निर्माण व्हायची शक्यता आहे. मला एक प्रसंग आठवतोय. जालन्यामध्ये
एकेकाळी इतकी भीषण परिस्थिती होती, प्यायला पाणी नव्हतं, त्यामुळे माणसं मायग्रेट होत होती. लातूरला आपल्याकडे पाणी आणण्याकरता ट्रेन आणण्यात आलेली होती. तसं एखाद्या देशाला वाचवण्याकरता आपल्याकडे दुसऱ्या देशातून, जसं आपण आता तेल आणतोय, आपण नॅचरल गॅस आणतोय, तसं दुसऱ्या देशातून आपल्याला काय पाणी. जहाजातून पाणी पाणी वाहतूक करावी लागते की काय, अशी परिस्थिती आहे. तिसरा एक पर्याय जो आपल्याकडे चालू झालेला आहे तो म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून पिण्यायोग्य पाणी किंवा शेतीयोग्य पाणी तयार करायचं. परंतु त्याची, या सगळ्याची जी आता कॉस्ट आहे ती खूप व्यवहार धरून येत नाहीये. त्यामुळे तो एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही आता हायड्रो इलेक्ट्रिक बद्दल प्रश्न विचारलात. आत्ता जी वीज निर्माण होते आहे, कारण एका मोठ्या हायड्रो इलेक्ट्रिक कंपनीचा मी संचालक आहे म्हणून तुम्हाला सांगू शकतो, आता जी वीज निर्माण होते आहे ती हिमालयामध्ये जो बर्फ वितळतोय उन्हाळ्यामुळे, तो बर्फ वितळतोय, त्यामुळे त्या नद्या दुथडीवरून वाहत आहेत आणि त्या नद्या ज्या दुथडीवरून वाहत आहेत त्याच्यातून आता वीज निर्मिती आपल्याकडे होते आहे. परंतु जर यानंतरचा पाऊस पडलाच नाही तर विशेषतः तुम्हाला सांगतो, हा जो पुढचा खरीपाचा सीझन येणार आहे नॉर्थ वेस्ट, त्या नॉर्थ वेस्टमध्ये राईस म्हणजे आपल्याकडे तांदूळ, भाताची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होते. मध्य भारतामध्ये आपल्याकडे डाळींचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. डाळीला जरी डाळी किंवा तेलबिया याला जरी आपल्याकडे हे कमी लागत असलं, काय तेल पाणी कमी लागत असलं तरी देखील त्याचा जर तुटवडा, त्याच्यावर खूप मोठा परिणाम आपल्याकडे होऊ शकतो. याच्यातनं परिस्थिती महाराष्ट्र सरकार सुधारायचा प्रयत्न करेल, पण जर सुधारली नाही तर दुर्दैव आहे आपलं की पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी, पुन्हा एकदा त्यांना आर्थिक मदत, या एका दुष्टचक्रातून त्यांची सुटकाच कधी होणार नाही का, असं एक मला विषादाने इथे म्हणावं असं वाटतं की अगेन वी विल गो बॅक टू द सेम ट्रॅप, की आम्ही लोन वेवर देतो आणि पुन्हा 5 वर्षांनी पुन्हा लोन वेवर देतो. परंतु युरोपातल्या अनेक देशांनी, चीनमध्ये मी अनेक ठिकाणी पाहिलंय की आपल्यापेक्षा निम्मा पाऊस पडतो पण तिकडे कधी दुष्काळ 50 वर्षात पडल्याचं मला दिसत नाही. मग त्या अवस्थेपर्यंत, त्या इन्व्हेस्टमेंट पर्यंत जाऊन ते सगळे यशस्वी कधी होणार? सिंचनातले घोटाळे आपण त्याविषयी ऐकलेलं आहे. तर जर इकडे करोड रुपये खर्च करून 1% सिंचन फक्त वाढलेलं असेल तर मग शेती ही रेन इन्सुलेटेड कशी होणार? त्यामुळे या सगळ्याचा एक एकत्रितपणे विचार आवश्यक आहे. केवळ केंद्र सरकारचे मदत आणि जो अन्नधान्यांचा आपला साठा आहे तो साठा एक्झॉस्ट करणे हा काही उपाय असं मला वाटत नाही. अगदी बरोबर आहे. कारण आत्ता जो कालचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, खरं म्हणजे मान्सून म्हणजे मोसमी पाऊस हा केरळामध्ये 1 जूनला सामान्य पर्जन्यमान असेल तेव्हा दाखल होतो, परंतु अद्याप तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे केरळात 1 जूनला जर आला तर तो मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये 7 जूनला साधारणतः सक्रिय होत असतो, परंतु यावेळी तो विलंबाने होईल. जे प्रामुख्याने सांगितलेलं आहे त्यामध्ये जून महिन्यामध्ये पाऊस कमी असेल असं सांगितलंय. एप्रिलमध्ये साधारणतः मान्सून पूर्व पावसाची म्हणजे प्री मान्सून शॉवर जे ज्या पद्धतीने दरवेळी येतात तेही यावेळी आपल्याला दिसून आलेलं नाही. त्यामुळे जूनमध्ये पर्जन्यमान फारसं असू शकत नाही. जून ते सप्टेंबर हे पावसाचे जे महिने आहेत त्यामध्ये काही ठिकाणी पाऊस असला तरी सर चिंताजनक एक अशी बाब आहे की काही भागामध्ये अतिशय तुरळक पाऊस होईल असं सांगण्यात आलेलं आहे. अगदी खरं आहे. आणि याचा परिणाम असा होणार आहे की तिथे जी शेती आहे आणि तिथे प्यायला जे पाणी साठवून ठेवायला लागतं नद्यांमधून किंवा तलावांमधून, तेच जर कोरडे पडले तर तिथे पुन्हा डिसेंबरच्या नंतर खूप मोठा भीषण पिण्याच्या पाण्याचा, माणसं जगवण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. चारा छावण्या तिथे निघतील, असा आत्ताचा एक अंदाज काही पत्रकार वर्तवत आहेत. कारण 90%च्या खाली जेव्हा पाऊस होतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे आपल्याकडे चारा छावण्या उघडायची वेळ आली आहे. 2014 आणि 2015 मध्ये आपल्याला त्या चारा छावण्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बघायला मिळालेल्या होत्या. हे दुर्दैव आहे आपलं की चारा छावण्या काढाव्या लागतात, टँकरने पाणी पुरवावं लागतं आणि अजूनही आपण पाण्याच्या बाबतीत काय म्हणू आपण याला, सुरक्षित झालेलो नाही आहोत. अगदी बरोबर आहे. कारण पाण्याच्या बाबतीमध्ये म्हणावी तशी जलसुरक्षा आपल्याकडे एकंदरच देश म्हणून नाही आणि ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने सगळ्या
जुन्या जलसाठ्यांचं पुनरुज्जीवन करणं अपेक्षित आहे. त्याही पद्धतीने फार गांभीर्याने ते केलं जात नाही. वरवरचे उपाय जेव्हा संकट दारावर अगदी उंबरठ्यावर येऊन टाकतात तेव्हा केले जातात. परंतु या पद्धतीची परिस्थिती किंवा अशी परिस्थिती येऊ नये पुन्हा कधी, यासाठी दूरगामी उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक नागरिक, या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ, सरकार, प्रशासन या सगळ्यांना एकत्र यायला लागणार आहे. सर, शेवटी तुम्ही काय संदेश द्या? मला असं वाटतं की येणारा पाऊस आणि त्या पावसातनं पडणारा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक पडणारा थेंब वाचवणं गरजेचं आहे. आमचे जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत त्यांना आता रेन वॉटर हार्वेस्टिंगचं आपापल्या सोसायट्यांमध्ये त्याचं महत्त्व कळलं असेल, की आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं जे पाणी आहे ते जर आपण साठवून ठेवलं, तर किमान आपल्या सोसायटीतली हिरवळ काय झाडं मेंटेन करण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी, टॉयलेटच्या वगैरे वापरासाठी आपल्याला ते पाणी वापरता येऊ शकतं, जेणेकरून आपली अ, महानगरपालिका जे पाणी पुरवते, नगर परिषद जे पाणी पुरवते, त्याच्यावरचं अवलंबित्व जे आहे, ते आपलं किमान 30 ते 40% कमी होईल. ज्या खूप मोठ्या हाउसिंग कॉलनीज आहेत, तिथे नुसतंच रेन वॉटर हार्वेस्टिंग नाही, तर तिकडे वॉटर रिसायकलिंगचाही पुनर्वापराचाही प्रक्रिया करून पुनर्वापराचाही विचार व्हायला हवा. एकूणच प्रत्येक गावाच्या बाजूला ओढे, नाले असे पूर्वीच्या काळी खूप होते. परंतु ते आता सगळे गाळानी भरलेले आहेत, घाणीने भरलेले आहेत, कचऱ्याने भरलेले आहेत. ते साफ करून ते पुनरुज्जीवित करणे जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते जमिनीत मुरेल आणि त्या काळामध्ये भूजल पातळी जी प्रचंड खाली जाते आणखीन आणि त्यांनी जमीन अतिशय निकृष्ट बनते. तेवढं जरी आपण किमान थांबवू शकलो आणि वैयक्तिक आयुष्यात जरी पाण्याचा वापर आपण कमी केला वैयक्तिक पातळीवर, प्रत्येकाला देशप्रेम व्यक्त करण्यासाठी काही युद्ध म्हणून, सैनिक म्हणून गणवेश घालून लढायला जायची काही गरज नाहीये. परंतु अशा आपत्कालीन येणाऱ्या परिस्थितीमध्ये जर आपण किमान आपलं नागरिक म्हणून कर्तव्य जरी पार पाडलं आणि पाण्याचा अपव्यय टाळला, तरी देखील ती एक फार मोठी देशसेवा असेल. तर आपण बघत होतो की यावेळची मान्सूनची पर्जन्यमानाची परिस्थिती अतिशय गंभीर असू शकते. अनेक भागामध्ये पाऊस खूप कमी असेल, त्यामुळे सगळ्यांनीच उपाय करणं आवश्यक आहे. तुमच्या दृष्टीने तुम्ही काय प्रयत्न करता आहात ते तुम्ही अवश्य आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सरकारकडून काय अपेक्षा आहेत, तुमच्या भागातला धरणाचा साठा कसा आहे, या सगळी माहिती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य तुम्ही कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.